नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललोय पुण्याला आणि गणपतीचं दर्शन गेलं. कोणता? दगडूशेठ हलवाई या गणपतीला आम्ही चाललो आहेत. आमचे महेश दादा आणि विथ फॅमिली आहोत आम्ही सगळे. आणि अशा प्रकारे आम्ही आता खारघरला पण पोहोचलेलो आहोत आणि खूप मजा येणार आहे आम्हाला. खूप आम्ही मजा करू. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, खूप मजा करणार आहेत. निघायचं का मग मंडळी? मोरया मंगल मूर्ती मोरया जय. थांबलो होतो आम्ही. शॉपिंग वगैरे झालेली, सगळं खायला स्नॅक्स वगैरे घेतलेले आहेत. चॉकलेट आम्ही घेतलेले आहेत. चांगली चॉकलेट आहे. कुठे चॉकलेट वगैरे, पॉपकॉर्न आणि आपलं सीएनजी पण भरून झालेला आहे. हो, सगळं झालेलं. पुढच्या प्रवासाला निघतोय. पुढच्या प्रवासामध्ये आम्ही तुम्हाला घाट, सुंदर डोंगर, नैसर्गिक दृश्य आम्ही दाखवणार आहोत तुम्हाला. तर तयार राहा, प्रतीक्षा करा थोडी आणि व्हिडिओची मजा पण घ्या आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय. चला. पहिला महेश मोंडकरच टाकणार. अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत. पुण्यामध्ये एंट्री केलेली आहे. कसं वाटलं पुन्हा? जरा स्टार्टिंगला बरं आहे का नाही? बिल्डिंग्स वगैरे सगळे छान आहेत. आणि आता हार्डली अर्ध्या तासात पोहोचून जातो आम्ही दगडूशेठ हलवाई गणपतीला. मग तिकडून पुढे दर्शन घेऊन वगैरे तिकडे मार्केट वगैरे कसं काय असतं सगळं तुम्हाला दाखवतो आम्ही. ओके. पूजा करणार नाही असं कोणती? कॉमेंट नको करायला. आधी काय करायचंय? पोटपूजा करायची, मग देवपूजा. असं नाही, पहिली देवपूजा मग पोटपूजा. पुण्यात एंट्री केली आणि बघा आपल्याला हे तिरंगा जिथे दिसतो भावांना आपल्याला खूप आवडतो तो प्लेस. आणि ही दगडूशेठ हलवाईच्या समोरची ट्रॅफिक मंदिर आहे दगडूशेठ हलवाईंचं. आणि त्याच्या समोर तुम्हाला माहिती, उभा राहायला सुद्धा जागा नसते मित्रांनो. कसं बसं यांना आपण केलं होतं ड्रॉप तिथे आणि ते त्यांचे दर्शनाला निघून गेले होते. ताई आणि मया फक्त गाडीमध्ये थांबलो. पार्किंगसुद्धा अवेलेबल नाही भावांनो. तिथं मार्केटच असं प्रकारे भरलेलं जातं ना, पार्किंगलाच जागा नसते. तरी पुढे येऊन आपल्याला पार्किंग भेटली होती गेल्या दर्शन घेण्यासाठी. आणि आम्ही गेलो शॉपिंग करण्यासाठी भावांनो. तिकडून आम्ही मिठाई तर घेतलीच, पण तिथे आहे ना सगळ्यात स्वादिष्ट म्हणजे असं फरसाण भेटतं. ते दुकान आहे. थोडं पुढे आलं दुकान. तर आम्ही गेलो दगडूशेठ हलवाईचं दर्शन. आलेलो आहेत आम्ही दगडूशेठ हलवाईला. आतमध्ये तर काढू देत नाहीत. क्रॉस केला. क्रॉस करून बरोबर आता व्ह्यू भेटतो भावांनो. बघू शकता तुम्ही. हे आहे आपले दगडूशेठ हलवाईचे गणपती. दर्शन घेतलं, बरं झालं एवढं दर्शन. कारण की आपला जीव असतो गाडीमध्ये. गाडीला पार्किंग नव्हती, त्याच्यामुळं मला तिथे जास्त टाईम थांबता आलं नाही. पण काय, दादा गेले होते, दादा आणि वहिनी दोघं पण शॉपिंगसाठी गेले होते. ज्वेलरी घ्यायची होती त्यांना. विश्व ज्वेलर्स म्हणून आहे तिकडे दगडूशेठ हलवाईच्या बाहेरच दुकान आहे ते, म्हणजे पुढच्या गल्लीमध्ये. तिथे गेले दादा आणि वहिनी. आम्ही सर्वच गेलो होतो, पण त्यांची शॉपिंग चालू होती. आपल्याकडं काय घेण्यासारखं काय, आपण काय घेऊ ज्वेलरीमधून भावांनो. पण काय, दादा आणि वहिनींनी केली शॉपिंग. बघू शकता तुम्ही ज्वेलर्स वगैरे. आणि तिथून भाई भूक लागली होती आम्हाला. पटे भूक लागली होती भाई. गेलो मस्त मॅकडॉनल्ड्समध्ये. जबरदस्त दाबलं भाई, खतरनाक. आणि मॅकडॉनल्ड जिथं असं तिथे तुम्हाला माहिती, तुमच्या भावाला बर्गर किती आवडतं. शॉपिंग झाली, दगडूशेठ हलवाईंचं दर्शन झालं. त्याच्यानंतर जवळ काय तर शनिवार वाडा गेलो. तिथं फिरायला पण आपल्याला झाला होता लय टाईम भावांनो. आलेलो शनिवार वाड्याला. शनिवार वाडाच आहे ना? काय म्हणजे आहेच तो. हा दरवाजा आहे शनिवार वाड्याचा. बघा केवढा मोठा आहे तो दरवाजा. आणि हा दरवाजा बाजीराव
पेशवाई बाजीराव होते तेव्हापासूनचा हा खूप त्यांचं आधुनिक टेक्निक आहे. बघा ना, इकडे आणि एकदम असं आय थिंक मेटल आहे. कसलं मेटल आहे काय माहिती, कोणी हे नाही करू म्हणून खूप टोक आहे बरं का त्याला. म्हणजे कोणी दुश्मनाने हमला वगैरे केला तर त्याच्यासाठी त्यांनी प्रोटेक्ट व्हायसाठी त्यांनी तसे खिळ्यांसारखं लावलेलं होतं. सगळ्यात भारी तर हा सीन बघा मित्रांनो यार. आय थिंक हा जो पुतळा आहे ना, हा पेशवा बाजीरावचा आहे. आणि आपला तिरंगा इतकी छान फडकतोय बघा ना. आम्ही आलो होतो शनिवार वाड्याला, पण आमचा झालाय पोपट. हो, आलो होतो. किती वाजले दादा? 5:45 वाजलेत. आणि 6 वाजले. सकाळी 9:30. सकाळी 9 ते 5:30चा टायमिंग आहे ना. आम्ही आलो 6 वाजता. झाला पोपट बाबा. आता परत रिटर्न जायचं आम्हाला मुंबईला. इथून फोटो काढले असते. जाऊ नेक्स्ट टाइम येऊया परत आपण. लावलेली गाडी CNG ला. सगळे वैतागले ट्रॅव्हलिंग करून, थांबलेत. वैताग आला का प्रवास करून? हा, सगळ्यांना भूक लागली. हा, आता जेवायलाच थांबायचंय. उदयच्या घरी भेटण्यासाठी सगळ्यांना, सगळे एकदम मजेशीर आणि एकदम छान अशी ट्रिप झालेली आहे. फक्त आम्हाला शनिवार वाडाच भेटला नाही बघायला. पण खूप मजा आलेली आहे. बाहेरून पाहिला खूप बरं वाटलं. आणि आम्ही पण दोघं जण भरपूर आनंद आहे. इतिहास कळला. दिवस झाले, दोघे पण एकटे, कोण नाही आपली माणसं, कोण नाही. आलाय तुम्ही सगळेजण थोडे दिवस. एवढे सगळेजण आले तर जेवायला बनवलं का नाही तुला? डाळ भात केली, पाणी पण म्हटलं. पण जेवण चांगलं आहे. डाळ भात लोणचा कोण नाही कोणचा. चला निघूया आता परतीच्या प्रवासाला. बाय बाय बाय. करायचं आहे. अभी मांगते हैं तो हम ऐसा गाना बजाएगा. मग काय पुण्याचा सगळा दौरा झाला होता मित्रांनो. आणि डायरेक्ट एक्सप्रेसवेला आपण लागलो होतो. दांडकं झालं वर आणि कंटिन्यू आपण लागलो एक्सप्रेसवेला. आणि काय 2 तासाच्या आतमध्ये लगेच पनवेलला आपण टच झालो होतो. आणि काहीच ट्रॅफिक लागत नाही तुम्हाला तर माहिती आहे एक्सप्रेसवेला. आणि एक्सप्रेसवे जसा उतरलो तसंच जवळच होता आपला माझ्या भावांचं घर. त्यांना ड्रॉप केलं आणि निघालो घरच्या दिशेने. सुखसागर निवासला अशा प्रकारे झालेली एंट्री आमची. डायरेक्ट घरी.